ओके, काय पाहिजे आपल्याला? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इन अरोमॅटिक अमाइन्स. कोणामध्ये पाहिजे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन आपल्याला? अरोमॅटिक अमाइन्स मध्ये पाहिजे आपल्याला. काय पाहिजे? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. आता त्याआधी सबस्टिट्यूशन पहा, अख्ख्या शब्दांचा अर्थ ठेवू. पहिल्यांदा काय? इलेक्ट्रोफिलिक. व्हॉट इज इलेक्ट्रोफिलिक? अशी स्पेसिस जिच्यावरती काय आहे? पॉझिटिव्ह चार्ज. त्यालाच आपण काय म्हणतो? इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉन लव्हिंग स्पेसिस. इलेक्ट्रॉन लव्हिंग स्पेसिस. जिला इलेक्ट्रॉन काय होतो? इलेक्ट्रॉन लव्हिंग स्पेसिस. जिला काय होतो? इलेक्ट्रॉन आवडतो. काय आवडतो? अशी स्पेसिस ज्याला काय आवडतो? इलेक्ट्रॉन आवडतो. बरोबर. कोण आवडतो? जर त्याला इलेक्ट्रॉन आवडतो तो कोणाला शोधणार आहे? इलेक्ट्रॉनला. इलेक्ट्रॉनला म्हणजे नेगेटिव्ह सेंटरवरला तो काय करेल? त्या ठिकाणी सर्च करेल आणि नेगेटिव्ह सेंटरला जाऊन काय होणार आहे? तो अटॅच होणार आहे. ठीक आहे. कुठे अटॅच होणार आहे? नेगेटिव्ह सेंटरला. ठीक आहे. सबस्टिट्यूशन आपण पाहिलं. सबस्टिट्यूशन म्हणजे काय? एकाची जागा दुसरा घेतो. बरोबर. कोण घेणार आहे? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. इलेक्ट्रोफाइल काय करेल? सबस्टिट्यूशन करेल. सबस्टिट्यूशन करेल किंवा रिप्लेस करेल. ज्याला रिप्लेसमेंट असं म्हणूयात. कोणामध्ये पाहिजे हे? अरोमॅटिक. अरोमॅटिक म्हणजे काय? रिंग स्ट्रक्चर असणार आहे यांना म्हणतो अरोमॅटिक. बरोबर का? रिंग स्ट्रक्चरला अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड. बरोबर. त्यांना काय म्हणतो आपण? या केसमध्ये आपल्याला बेन्झिन. इन अमाइन्स कोणामध्ये? म्हणजे नुसता बेन्झिन नाहीये, त्याला कोण अटॅच्ड आहे? अमाइन्स ग्रुप म्हणजे NH2 पण अटॅच्ड आहे. आणि हा जो कंपाऊंड तयार झाला ह्याला काय म्हणतो आपण? ॲनिलीन. काय म्हणतो ह्याला आपण? म्हणजे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन पाहिजेत आपल्याला कोणामध्ये? ॲनिलीन मध्ये. कोणामध्ये पाहिजेत? आता ॲनिलीन जो आहे तो अशा पद्धतीने दिसतो. वरती कोण आहे तुमच्याकडे? नायट्रोजन. वरती कोण आहे तुमच्याकडे? नायट्रोजन. त्याच्याकडे काय? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. काय त्याच्याकडे? तो एक प्रकारे काय करू शकतो? EDG म्हणून काम करेल. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. EDG. बरोबर. काय करेल? तो रिंग मध्ये इलेक्ट्रॉन सोडेल. ऍटम टू बॉन्ड. बॉन्ड टू ऍटम. काय होईल इथे? रेझोनन्स. काय होईल इथे? रेझोनन्स आपल्याला पाहायला मिळणार आहे. बरोबर. हा बॉन्ड तुमचा शिफ्ट झाला. जे चेंज नाही झाले तसेच ठेवायचे. ऍटम बॉन्ड टू ऍटम आणि ऍटम टू बॉन्ड. डबल बॉन्ड NH2. बोला. नायट्रोजनची इलेक्ट्रॉन पेअर गेली पॉझिटिव्ह चार्ज. काय अडचण? काय अडचण? हे स्ट्रक्चर स्टेबलाइज आहे का? बिकॉज ऑफ रेझोनन्स. आणि रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स त्याचे आपण ड्रॉ करतोय वेगवेगळे. पहा. सेम ऍटम टू बॉन्ड. बॉन्ड टू ऍटम. समजतंय? काय अडचण? ऍटम टू बॉन्ड आले आणि हे बॉन्ड टू काय जाईल तुमचं? मग आता ऍटम जाणार आहे. ज्या बॉन्डला आपण हात लावलेला नाही आधी ते काढून घ्यायचे. पहा. याला काही केलं नाही. इकडे पण आपण काही केलं नाही. बोला. ऍटम टू बॉन्ड आणि बॉन्ड टू ऍटम. काय अडचण? अहो काय अडचण? नक्की का? समजलंय? नेक्स्ट बोला. ऍटम टू बॉन्ड. बॉन्ड टू ऍटम. तुम्ही म्हणाल सर रिव्हर्स का नाही? मग परत हेच बनल ना. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण पुढे पुढे चाललो. बोला. काय बनेल मग इथे? आधी काय करायचं? जे बॉन्डला काहीच नाही केलं ते काढून घ्या. NH2 पॉझिटिव्ह. काय अडचण? ऍटम टू बॉन्ड. बॉन्ड टू ऍटम. बोला. काय अडचण? नेक्स्ट ऍटम टू बॉन्ड. बॉन्ड टू ऍटम. NH2. पुन्हा इलेक्ट्रॉन पेअर आली. इथे काय झालं तुमचा? काय अडचण? समजलंय का? हे काय झालं तुमचं? रेझोनन्स. आणि ह्याच्यावरनं काय काढत आपण? ह्याचा रेझोनन्स हायब्रिड. कसा येईल रेझोनन्स हायब्रिड तुमच्याकडे? अशा पद्धतीने तुमचे इलेक्ट्रॉन पेअर काय होते? पाय इलेक्ट्रॉन तुमचे फिरत आहे. NH2. बोला. हे झालं रेझोनन्स हायब्रिड. हे झालं रेझोनेटिंग स्ट्रक्चर. आता तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये जो निगेटिव्ह चार्ज आलाय म्हणजे जी इलेक्ट्रॉन पेअर आली. इलेक्ट्रॉन पेअर म्हणजेच निगेटिव्ह चार्ज. ठीक आहे. ती कुठे कुठे आली तुमच्याकडे? ह्या पोझिशनला, ह्या पोझिशनला आणि ह्या पोझिशनला. कळतंय का? कळतंय का? म्हणजेच कुठे आली आहे? पहा बरं. एकाच स्ट्रक्चर मध्ये झालं. मला जर सगळे दाखवायचे झाले तर पहा. बेन्झिन रिंग. डोक्यावरती कोण आहे त्याच्या? NH2. याला म्हटलं जातं ॲनिलीन. काय म्हणतात त्याला? ॲनिलीन. निगेटिव्ह चार्ज कुठे कुठे येतोय? बोला.
ही कोणती पोझिशन? ऑर्थो. ही कोणती पोझिशन? पॅरा. आणि ही सुद्धा ऑर्थो. काय अडचण? म्हणजे निगेटिव्ह चार्ज कुठे कुठे आहे तुमच्याकडे? ऑर्थो आणि पॅराला. निगेटिव्ह चार्ज कुठे? ऑर्थो आणि. आता कोण अटॅक करणार आहे? इलेक्ट्रोफाईल. कोण अटॅक करणार आहे? म्हणजे जो इलेक्ट्रोफाईल तुमचा येणार आहे ई प्लस, तो कुठे जाईल? एकतर ऑर्थोला, एकतर इकडच्या ऑर्थोला, ती पण ऑर्थो, दोन्ही सारख्याच. एकतर काय जाईल? तो ऑर्थोला जाईल किंवा पॅराला जाईल. समजतंय? समजतंय का? म्हणजे येणार इनकमिंग इलेक्ट्रोफाईल कुठे जाणार आहे? टुवर्ड्स दी पॅरा पोझिशन. टुवर्ड्स दी. बोला काय अडचण? पा NH2 ग्रुप इज ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग. कसा आहे तो? म्हणजे येणारा इलेक्ट्रोफाईल कुठे जातो? ऑर्थोला जातो किंवा पॅराला जातो. ऑर्थो आणि पॅरा म्हणा, ऑर्थो और पॅरा डिपेंडिंग काय रिएजंट वापरलाय. डायरेक्टिंग अँड पॉवरफुल ऍक्टिव्हेटिंग ग्रुप. कसा आहे तो? ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग अँड ऍक्टिव्हेटिंग ग्रुप आहे. म्हणजे ऑर्थो पॅरा पोझिशन काय करतोय? तो ऍक्टिव्हेट करतोय. बरोबर. आधी निगेटिव्ह चार्ज होता का? नव्हता. आता कोण आला? ऍनिलीन आला, सॉरी NH2 आला, अमाइन. बरोबर. तो आल्यामुळे काय झालं? ऑर्थो आणि पॅरा पोझिशन्स ऍक्टिव्हेट झाला. दॅट इज इट इज ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग अँड ऍक्टिव्हेटिंग. ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग अँड पहिली रिएक्शन काय? ब्रोमिनेशन. नावात आहे. ब्रोमिनेशन म्हणजे काय? ब्रोमिनची ऍडिशन. कोणाची ऍडिशन करायची? ब्रोमिनची. पहा Br2 घेतलं इन प्रेझेन्स ऑफ वॉटर. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये घेतलंय? वॉटर. आता जे वॉटर असतं, तुम्ही म्हटले सर मगाशी एक तर ऑर्थोला जाईल किंवा पॅराला जाईल, पण इथं तर ऑर्थो पॅरा सगळीकडे गेलाय. असं कशामुळे झालं? आपण रिॲक्शन कशामध्ये केली आहे? वॉटर. मी असं पण म्हटलं होतं की डिपेंड तुम्ही काय रिॲक्टंट वापरताय. बरोबर. जर इथे तुम्ही वॉटर वापरलं, वॉटर काय तुमचं? इट इज PPS. व्हॉट इज PPS? पोलार प्रोटिक सॉल्व्हंट. जर पोलार प्रोटिक सॉल्व्हंट तुम्ही वापरलं तर Br2 मध्ये काय होतं की खूप सारे इलेक्ट्रोफाईल जनरेट होतात. Br प्लस, Br प्लस, Br प्लस. आणि हे सगळे इलेक्ट्रोफाईल काय होतात तुमचे? ऑर्थो पॅरा पोझिशनला काय करतील? अटॅक करतील. म्हणून एक साथ ऑर्थो पॅरा दोन्हीकडे ब्रोमिन अटॅच झालेला तुम्हाला दिसतोय. मग सर मला समजा ऑर्थोला किंवा फक्त पॅरालाच ब्रोमिन पाहिजे नसेल तर सोपं आहे. काय वापरलाय? PPS. काय वापरा? बोला. CS2 वापरा. काय वापरा? म्हणजे H2 च्या ऐवजी CS2 वापरा. इट इज नॉट अ PPS. हे PPS नाही. ओके. हे काय तुमचं? PAS आहे. काय हे? पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट. काय हे? एप्रोटिक सॉल्व्हंट. याच्यामध्ये तुमचे बनणार नाही. वॉटरमध्ये मात्र इलेक्ट्रोफाईल बनतील खूप सारे, पण CS2 मध्ये मात्र एकच इलेक्ट्रोफाईल तुमचा बन. समजतंय? म्हणून कुठे ब्रोमिन खूप सारे इलेक्ट्रोफाईल झाले. ऑर्थो पोझिशन आणि पॅरा पोझिशन काय केली त्यांनी? ऑक्युपाय केली. बोला काय अडचण? अहो काय अडचण? इथे एक अडचण आहे. काय? पहा. ब्रोमिनेशन फॉर प्रिपेरिंग मोनो सबस्टिट्यूटेड ऍनिलीन डेरिव्हेटिव्ह. म्हणजे तुम्हाला जर मोनो सबस्टिट्यूटेड करायचं असेल, कसं करायचं असेल? मोनो सबस्टिट्यूटेड. ठीक आहे. म्हणजे वॉटर पण वापरायचे. हो का? वॉटर तर नाहीच वापरलं. त्यांनी काय केलंय? पहिल्यांदा काय केलं त्यांनी? त्याचं ऍसिडिफिकेशन केलं. काय केलं पहिल्यांदा? रिॲक्शन केली त्याची. सॉरी, ऍसिडिफिकेशन नाही केलं, रिॲक्शन केली. कोणासोबत? ऍसिटलायझेशन केलं. काय केलं त्यांनी? ऍसिटलायझेशन केलं. ठीक आहे. आता तुम्ही या मेथडनी पण करू शकता, म्हणजे CS2 यूज करून. ठीक आहे. पण ती मोस्टली ऍनिलीनच्या केसमध्ये ऍप्लिकेबल असेलच असं नाही. त्याच्यामुळे दुसरी मेथड काय करतोय आपण पहा आता. फॉर प्रिपेरिंग मोनो सबस्टिट्यूटेड ऍनिलीन डेरिव्हेटिव्ह, द NH2 ग्रुप इज प्रोटेक्टेड बाय ऍसिटिलीन. पहिल्यांदा काय केलं जातं? NH2 ग्रुपचं ऍसिटिलीन सोबत रिॲक्शन करतात. कोणासोबत करतात? ऍसिटिलीन. ऍसिटलायझेशन करतात विथ ऍसिटिक अनहायड्रेट. व्हॉट इज ऍसिटिक अनहायड्रेट? ऍसिटिक अनहायड्रेट म्हणजे काय? CH3 C डबल बॉन्ड ओ, सिंगल बॉन्ड ओ, C डबल बॉन्ड ओ, CH3. काय म्हणणार तुम्ही याला? ऍसिटिक. अहो काय म्हणणार? याच्या बाहेर एक O असतो, तो राहायला. ठीक आहे. बोला काय म्हणतात त्याला? ऍसिटिक अनहायड्रेट. इथे असा एक O आहे अजून. काय अडचण? कोणासोबत रिएक्शन केली? ऍसिटिक अनहायड्राइड. देन carried out the desired substitution followed by the hydrolysis of substituted amide to the substituted amide to substituted amine. म्हणजेच काय करतात पहा. पहिल्यांदा ऍनिलीन घेतला. कोण घेतला? NH2. याचं कोणासोबत काय केलं आपण? पहिल्यांदा
ऍसिटलायझेशन केलं. काय केलं आपण त्याचं? ऍसिटलायझेशन केलं. म्हणजे कोणासोबत रिॲक्शन केली आपण त्याची? ऍसिटिक अनहायड्राइड सोबत. कोणासोबत केली रिॲक्शन? ऍसिटिक अनहायड्राइड. व्हॉट इज ऍसिटिक अनहायड्राइड? CH3 C डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड CH3. बोला बोला, काय अडचण? आता ही जी रिॲक्शन आहे ही केली आपण इन प्रेझेन्स ऑफ पायरिडिन. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये केली आपण? का बरं? कारण नाही पायरिडिन नाही वापरलं तर रिॲक्शन काय होईल? रिव्हर्स होईल. कशी? सांगतो पुढे. पहा काय होईल इथे? हा बॉन्ड तुमचा ब्रेक होईल. इथे काय आपल्याकडे एक हायड्रोजन, पहा 2 हायड्रोजन आहेत ना, एक हायड्रोजन बाहेर काढतो. इथून हायड्रोजन बाहेर पडला, इथून ऑक्सिजन बाहेर पडला. हा ऑक्सिजन काय करेल? या हायड्रोजनला घेईल आणि काय तयार करेल? OH डबल बॉन्ड CH3. ऍसिड तयार झालं का? आणि प्लस पहा आता हा कार्बन कार्बन कुठे होईल? कार्बोनिल कार्बन जो आहे डेल्टा प्लस, हा काय होईल तुमच्या जाऊन नायट्रोजनला अटॅच होईल. कोणाला अटॅच होणार आहे? नायट्रोजनला. कोणाला अटॅच होईल? हा काय तयार झालं पहा, बेन्झिन रिंग. NH ऑलरेडी होता, कोण येऊन अटॅच झाला आता? कार्बन. त्याला काय डबल बॉन्ड O आणि या साईडला कोण त्याच्याकडे? काय अडचण? आता हे जे ऍसिड प्रोड्यूस झाले ना, हे काय करेल? या रिॲक्शनला रिव्हर्स करेल. ते रिॲक्शन रिव्हर्स होऊ नये म्हणून काय करतो आपण? पायरिडिन वापरतो. काय वापरतो आपण त्या ठिकाणी? पायरिडिन नावाचा बेस वापरतो. त्याच्यामुळे काय होतं? ऍसिड हे न्यूट्रलाइज होतं आणि त्या ठिकाणी काय होतं? रिॲक्शन तुमची फॉरवर्ड डायरेक्शन जाते. कुठे जाते रिॲक्शन तुमची? बोला, काय अडचण? काय अडचण? ठीक आहे, आलं लक्षात? काय अडचण? समजले? आता असं का केलं? कारण आपल्याला काय पाहिजे नव्हता? मोनो सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट पाहिजे नव्हता. काय पाहिजे नव्हता? कळतंय का? काय पाहिजे नव्हतं आपल्याला? म्हणजे काय सर? इथं काय होत होतं आपल्याकडे? ब्रोमिन तिन्ही ठिकाणी येऊन अटॅच होत होता ना, ऑर्थो आणि पॅराला. एक तर आपल्याला ऑर्थो प्रोडक्ट पाहिजे नव्हता किंवा पॅरा प्रोडक्ट. म्हणून आपण काय केलं? त्याचं ऍसिटलायझेशन केलं. ठीक आहे सर, केलं. ऍसिटलायझेशन केल्याने काय होईल? अमोनिया काय करतोय त्या ठिकाणी? ऑर्थो आणि पॅरा पोझिशन ऍक्टिव्हेट करतोय. कसा आहे तो? ऍक्टिव्हेटिंग ग्रुप आहे ना, पॉवरफुल ऍक्टिव्हेटिंग ग्रुप. जर त्याची पॉवर कमी केली, काय केली आपण? त्याची पॉवर समजा कमी, तर काय होईल? जो काही ऑर्थो पॅरा तो ऍक्टिव्हेट करतोय तो ती करू शकत. मग काय करतो? एकतर ऑर्थो ऍक्टिव्हेट करेल किंवा पॅरा. मग आपल्याला एकतर ऑर्थो प्रोडक्ट मिळेल किंवा ह्याची ऍक्टिव्हिटी कमी करण्यासाठी काय केलं आपण? त्याचं इथे ऍसिटलायझेशन केलं. ऍसिटलायझेशन केल्याने काय फरक पडला? आपण पहिल्या स्लाइड मध्ये पाहिलं की रेझोनन्समुळे काय होत होतंय? इथली जी लोन पेअर आहे ती तो रिंग मध्ये इंड्यूस करत होता, बरोबर? पॉझिटिव्ह रेझोनन्स किंवा प्लस एम इफेक्ट, बरोबर का? ठीक आहे. आता ऍसिटिल ग्रुप आल्यामुळे काय झालं? ह्याची जी लोन पेअर आहे इथे, ही जी काही लोन पेअर आहे ती इकडे बिझी झाली, कळतंय? त्याच्यामुळे ह्याची रिंग मधली जी काय ऍक्टिव्हिटी आहे ती काय झाली? ड्यू टू रेझोनन्स विथ कोणासोबत? ऍसिटिलिन ग्रुप. ऍसिटिल ग्रुप करू. ऍसिटिल ग्रुप C डबल बॉन्ड O. ठीक आहे. ऍक्टिव्हिटी ऑफ N डिक्रीजेस. काय होते ऍक्टिव्हिटी त्याची? मग काय होईल आता? एकतर ऑर्थो प्रोडक्ट बनेल किंवा हा. मग मी काय केलं आता? ह्याला उचलतो. आता ह्या ऍसिडला कोणी न्यूट्रलाइज केलं? या पायरिडिन नावाच्या बेसने. मी काय करतो? हा कंपाऊंड घेतला खाली. करू का इकडे पुढेच? करू का इकडे पुढे? याला बाजूला काढतो. पाहता याचं संपलेलं आहे काम. याच्यासोबत कोण आलाय तुमचा? पायरिडिन ऑलरेडी आलेला आहे. तो काय करेल? ह्याला न्यूट्रलाइज करेल. पहा, हा इरेज केला तर चालेल का? इरेज करू. पुढे पहा आता काय झालं. याचं काय करतो आता? मी ब्रोमिनेशन करतो. आता काय मिळेल मला? एकतर ऑर्थो प्रोडक्ट मिळेल किंवा पॅरा प्रोडक्ट. काय मिळेल? एकतर ऑर्थो प्रोडक्ट किंवा मी म्हणतो समजा फॉर एक्झाम्पल मला पॅरा प्रोडक्ट मिळाला. कोणता मिळालाय? C डबल बॉन्ड O CH3. म्हणजे ब्रोमिन कुठे येऊन अटॅच झाला तुमचा? समजतंय का? ठीक आहे. आता काय करायचं? याचं हायड्रोलिसिस. काय करायचंय? ऍडिशन ऑफ वॉटर इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड. काय होईल?
इथे ह्या कार्बोनिल कार्बनला H+ मिळेल, नायट्रोजन कार्बनचा बॉन्ड तुटेल, एक H इकडे एक H इकडे, 2 H इकडे एक H इकडे. ठीक आहे, मेजर प्रोडक्ट लिहितो पहा जो महत्वाचा आहे. नायट्रोजन, एक हायड्रोजन ऑलरेडी होता, ऍसिडिफिकेशन केलं, दुसरा हायड्रोजन पण आला आणि खाली ब्रोमीन. सेम असाच काय प्रोडक्ट मिळेल तुम्हाला, ऑर्थो प्रोडक्ट मिळेल. सेम मध्ये काय मिळेल तुम्हाला, एक ऑर्थो प्रोडक्ट सुद्धा मिळणार आहे. समजते. मेजर कोणता असेल, पॅरावाला. का बरे, बिकॉज ऑफ स्टेरिक हिंड्रन्स. पॅरावाला प्रोडक्ट काय होईल तुमचा, मेजर होणार. काय अडचण, हे काय झालं, ब्रोमिनेशन. काय झालं, हे कोणाचं ब्रोमिनेशन केलं, ऍनिलिनचं. कोणाचं ब्रोमिनेशन केलंय पहा, ब्रोमिनेशन केलं, नंतर ऍडिशन ऑफ वॉटर केलं, 4 ब्रोमो ऍनिलिन मिळालाय किंवा 2 ब्रोमो ऍनिलिन. बोला काय अडचण. सेम आता काय करायचं तुम्हाला, नायट्रेशन. काय करायचं तुम्हाला, जर डायरेक्ट नायट्रेशन केलं, आता इथे पहा बरं का, जर डायरेक्ट नायट्रेशन केलं तर काय मिळेल आपल्याला, ऍसिडलायडिन, अरे ऍसिटानिडिन, निलिडिन काय असेल, जाऊ कळलं तुम्हाला. ठीक आहे, एक पॅरा प्रोडक्ट, एक मेटा प्रोडक्ट आणि एक काय मिळेल आपल्याला, ऑर्थो पॅरा. ठीक होतं बरोबर, ऑर्थो पॅरा ठीक होतं. हे मेटा प्रोडक्ट कुठून आला, राईट. आता पहिल्यांदा काय केलं आपण, ह्याचं ऍसिटलायझेशन केलं, हे तर फायनल आहे. ऍसिटलायझेशन नसतं केलं तर 1 2 3 सगळीकडे NO2 लागला असता, बरोबर. ऍसिटलायझेशन केलंय, त्याच्यामुळे काय मिळालं आपल्याला, ऑर्थो प्रोडक्ट, पॅरा प्रोडक्ट. मेटा प्रोडक्ट कुठून आला, बरोबर. काय होतं पहा, जो ऍनिलिन आहे, ज्या वेळेला तुम्ही ह्या ऍनिलिनचं काय करता, नायट्रेशन करता, जर हे नायट्रेशन तुम्ही ऍसिडिक मीडियम मध्ये केलं, कोणत्या मीडियम मध्ये केलं, ऍसिडिक मीडियम मध्ये, तर काय होतं पहा, ऍसिडिक मीडियम मध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी जो NH2 आहे त्याचं कन्व्हर्जन होतं NH3 मध्ये. कशामध्ये होतं, NH3. आणि जो NH3 आहे तो काय असतो तुमचा, मेटा डायरेक्टिंग. कसा असतो तुमचा NH3, म्हणून येणारा जो काही NO2 आहे इलेक्ट्रोफाईल, तो काय होतो, काही प्रमाणात थोडासा मेटावरती पण जातो. म्हणून काय झालं, या ठिकाणी ऑर्थो, पॅरा आणि मेटा असे 3 प्रोडक्ट तुम्हाला मिळालेले आहेत. इन स्ट्रॉंग ऍसिडिक मीडियम, aniline is protonated to form anilinium ion which is meta directing. कसं आहे ते, meta directing. Hence beside the ortho and para product significant amount of meta product is also formed. म्हणजे काही प्रमाणामध्ये काय होतं तुमचा, मेटा प्रोडक्ट. तरी सुद्धा मेजर कोणता आहे तुमचा, पॅरा. आणि सगळ्यात कमी कोणता आहे तुमचा, अरे ऑर्थो. सगळ्यात कमी कोणता आहे तुमचा, ऑर्थो. आणि कोण आहे तुमच्याकडे, इथे हे चुकलं असेल, एकदा चेक करा बरं. हा हा, तेच म्हणलं, हे चुकलंय, असं नाही व्हायचं. ठीक आहे, इथं फक्त करेक्शन करून घ्या. हे काय तुमचं, बोला नाव काय आहे, इथे काय, पॅरा नायट्रो ग्रुप. आणि कोणाला अटॅच आहे, NO2 ऍनिलिनला. टायपिंग मिस्टेक झाली. इथं काय तुमचा, मेटा नायट्रो ऍनिलिन. आणि इथं काय तुमचा, ऑर्थो नायट्रो ऍनिलिन. काही डाऊट, काही डाऊट. काही प्रमाणामध्ये काय होतो तुमचा, मेटा प्रोडक्ट पण तयार होतो. काय होतो, काही प्रमाणामध्ये तुमचा मेटा प्रोडक्ट सुद्धा तयार होतो. समजतंय, अहो काही डाऊट, कळलंय का, कशामुळे झालं, बिकॉज ऑफ ऍसिडिफिकेशन. पण नाही, मला काय पाहिजे, फक्त पॅरा प्रोडक्ट पाहिजे. काय पाहिजे मला, फक्त मेजर प्रोडक्ट पाहिजे ना मला. मग काय करावं लागेल पहा. हावेवर इफ वी प्रोटेक्ट द NO2 ग्रुप, काय केलं NO2 ग्रुपचं समजा प्रोटेक्शन. आता प्रोटेक्शन कसं करतो आपण, ऍसिटलायझेशन करू. ठीक आहे, ऍसिटलायझेशन जर केलं, इकडे केलं नव्हतं, कुठे, इथे डायरेक्ट रिएक्शन केली, बरोबर, इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड. त्याच्यामुळे ऑर्थो पॅरा आणि मेटा तिन्ही प्रोडक्ट मिळाले. जर ही ऍक्टिव्हिटी थांबवली तर मेटा प्रोडक्ट मिळणार नाही. जास्त प्रमाणामध्ये कोण मिळेल, पॅरा मिळेल, बरोबर.
सर ऑर्थो पण मिळेल ना, तो 2% मिळतोय. ठीक आहे, त्याच्यामुळे मेजरली कोण मिळेल आपल्याला? पॅरा मिळेल. त्यासाठी काय करतो आपण त्याचं पहिल्यांदा ऍसिटायलायझेशन. काय करणार आपण त्याचं? ओके, विथ ऍसिटिक अनहायड्राइड द नायट्रेशन रिएक्शन कॅन बी कंट्रोल्ड अँड पॅरानायट्रो डेरिव्हेटिव्ह कॅन बी प्रिपेअर्ड ॲज अ मेजर प्रोडक्ट. आधी काय करायचं त्याचं? ऍसिटायलायझेशन. बेस काय घेतला? कारण ऍसिड प्रोड्यूस होणार आहे, बरोबर, तिथे काही प्रमाणामध्ये. नंतर काय करायचं त्याचं? नायट्रेशन केलं. आता काय करणार नंतर त्याचं तुम्ही? हायड्रोलिसिस करणार. समजतंय? समजतंय का? हे काय झालं तुमचं? नायट्रेशन. नेक्स्ट काय आपल्याकडे? सल्फोनेशन. काय आपल्याकडे? सल्फोनेशन. पहा, aniline on reacting with sulfuric acid forms anilinium hydrogen sulfate which on heating with sulfuric acid, काय केलं त्याला आपण? हीट केलं. किती टेम्परेचरला? 473 केल्विन. gives para amino benzene sulfonic acid as the major product. काय मिळतो तुम्हाला? पॅराबेन्झिन सल्फोनिक ऍसिड ऍज अ मेजर प्रोडक्ट. पहा, कोण वापरलाय तुम्ही? H2SO4. इलेक्ट्रोफाईल काय जनरेट होईल? SO3H. कसं लक्षात ठेवायचं? H2SO4 ला कसं लिहू शकता तुम्ही? हो SO3H लिहू शकता का? हो SO3H बोलता येतं आपल्याला. हो SO3H. OH काढून टाकला. हो SO3H म्हणजे इलेक्ट्रोफाईल कोण झाला तुमचा? बोला काय अडचण? हा कुठे जाईल तुमच्या? पॅराला. कुठे अटॅक करेल? पॅराला. समजतंय का? समजतंय का? आधी एक इंटरमिडिएट बनतो एनिलियम हायड्रोजन सल्फेट. ॲल्युमिनियम अरे ॲल्युमिनियम हायड्रोजन सल्फेट. ज्याची पुन्हा आपण हिटिंग केली. काय मिळालं आपल्याला? सल्फॅनिलिक ऍसिड, किंवा त्यालाच काय म्हणतो आपण? पॅरा अमिनो बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. तुम्ही जर पाहिलं, पाहता इथे काहीतरी लिहिलं ज्विटरायन. काय लिहिलं त्या ठिकाणी? ट्विटर नाही, ते ज्विटर आहे. ज्विटरायन. पहा, रिंगच्या एका साईडला कोणता चार्ज आहे रे? इथे निगेटिव्ह. कोणता चार्ज आहे? आणि वरच्या साईडला कोण आहे? म्हणजे एकाच कंपाऊंड मध्ये काय तुमच्याकडे? निगेटिव्ह चार्ज पण आहे आणि पॉझिटिव्ह चार्ज पण आहे. जर सेम कंपाऊंड वरती निगेटिव्ह चार्ज पण आला आणि पॉझिटिव्ह चार्ज पण आला तर त्याला म्हटलं जातं ज्विटरायन. काय म्हणतात त्याला? काय म्हणतात त्याला? आणि हा ज्विटरायन आपल्याला परत एकदा लागणार आहे बायोमॉलिक्युल मध्ये. ठीक आहे, तिथे मी विचारेल ज्विटरायन कुठे झालं. ठीक आहे, ज्विटरायन काय असतो? सेम मॉलिक्युललाच, सेम मॉलिक्युल वरतीच पॉझिटिव्ह चार्ज पण असतो आणि त्याच्यावरतीच काय असतो? निगेटिव्ह चार्ज. त्याला काय म्हणतो आपण? ज्विटरायन. काय म्हणतो त्याला आपण? काय म्हणतो त्याला आपण? ज्विटरायन. बरोबर. काय डाऊट? काय केली आपण? कोणाची रिएक्शन करतोय? NH2 ची. कोणाची रिएक्शन करतोय ही? पहिल्यांदा कोणासोबत केली आपण? Br2 सोबत इन प्रेझेन्स ऑफ वॉटर. काय मिळालं आपल्याला? NH2 Br आणि तिन्ही ठिकाणी आपल्याला काय मिळालं? त्या ठिकाणी ब्रोमीन आलेला आहे. सेकंड काय केलं आपण रिएक्शन? Br2 सोबत फक्त इन प्रेझेन्स ऑफ ऍसिटिक अनहायड्राइड. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये केली? आता काय मिळाला? मात्र ऑर्थो प्रोडक्ट मिळाला आणि पॅरा प्रोडक्ट मिळाला. बोला काय अडचण? एक ऑर्थो प्रोडक्ट आणि दुसरा पॅरा प्रोडक्ट. नेक्स्ट काय केलं आपण रिएक्शन? त्याची नायट्रेशन केलं. HNO3 सोबत रिएक्शन. काय मिळालं आपल्याला? एक मिळाला तुम्हाला ऑर्थो प्रोडक्ट, बरोबर का? NO2 प्लस एक काय मिळाला तुम्हाला? NH2. एक मिळाला तुम्हाला पॅरा प्रोडक्ट आणि अजून एक मिळाला काय? कारण रिएक्शन कोणत्या मीडियम मध्ये झाली? ऍसिडिक मीडियम मध्ये. कोणत्या मीडियम मध्ये झाली? बोला काय अडचण? समजलंय का? मग असं होऊ नये यासाठी काय केलं आपण? यासाठी काय केलं आपण? त्याचं ऍसिटलायझेशन केलं. काय केलं आधी? ऍसिटलायझेशन केलं. कोणासोबत? ऍसिटिक अनहायड्राइड. आणि मग कोणासोबत रिएक्शन केली? HNO3 सोबत, बरोबर का? मग काय मिळालं आपल्याला? फक्त पॅरा प्रोडक्ट मिळाला NO2 HNO2. बोला काय अडचण? अहो काय डाऊट? समजलंय का? आणि लास्ट काय केलं आपण त्याचंच? सल्फोनेशन केलं. काय केलं आपण त्याचं?
H2SO4 सोबत आणि कितीला हिट केलं 53 to 470 to 73 केल्विन. बरोबर. ठीक आहे. काय मिळालं तुम्हाला बेन्झिन रिंग डोक्यावरती NH3 पॉझिटिव्ह चार्ज आणि SO3 मायनस. बरोबर का. तिथे तुम्हाला असं दिलं असेल पा असंही असू शकतं ते किंवा अशा प्रकारे ही स्ट्रक्चर असेल. कसं बेन्झिन रिंग वरती NH2 इथे निगेटिव्ह आणि तुमचा हायड्रोजन खाली आला. दोघांचा अर्थ सारखाच आहे. कळतंय. आणि ह्यालाच काय म्हटलो आपण काय म्हणलो ह्याला आपण हा झ्विटरायन. बोला काय डाऊट इथपर्यंत समजलंय का नक्की कळालंय का काय होतं ह्या सगळ्या तुमच्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स ऑफ एरोमॅटिक अमाइन्स. ठीक आहे चालतंय स्कॅन करा PDF तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे थँक्यू.